हा बघू शकता, याला काठी बघा किती आहे ती. बघा जिवंत आहे, काठी बघा कशा हलतात. नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत दिवेआगार. दिवेआगार हे मुळातच संपन्न गाव आहे. गावातील रस्त्यावर चिऱ्यांच्या दगडाची संरक्षण भिंत, त्यामागचे मोठे घर, मागे नारळी सुपारीची व केळीची वाडी, असे हे सुंदर गाव शोधूनही सापडणार नाही. बाप्पा प्रकट झाले आणि हे पर्यटन स्थळ म्हणून उजेडात आलं. त्यामुळे पर्यटकांसाठी होमस्टे ही संकल्पना आली. इथे प्रत्येकाकडे नारळ, सुपारी, केळीच्या बागा आहेत, म्हशी आहेत, त्यामुळे दूध दुभतेही भरपूर आहे. दिवेआगार म्हणजे काय? ज्या ठिकाणी त्यांचे तारण झाले ते ठिकाण दिवेआगार. दिवे म्हणजे प्रकाश आणि आगर म्हणजे फळबागा. रायगडच्या तिहेरी किनाऱ्याच्या एका टोकाला असलेले हे समृद्ध एक गाव. या गावाला सुरक्षित, आरामदायी आणि शांत, अस्पष्ट काळ्या वाळूचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. या परिसरातील हिवाळा तुलनेने थंड आणि कमी दमट असल्यामुळे दिवेआगारला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ आहे. तसंच ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान दिवेआगारला भेट देऊन तुम्ही या ठिकाणीचा आनंद लुटू शकता. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण दिवेआगार इथे सहकुटुंब सहपरिवार आलो आहे. बघा, हे पाहू शकता तुम्ही दिवेआगारचा बीच. हा बघा समुद्र. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत सुवर्ण मंदिर, गणपतीचं सुवर्ण मंदिर बघायला. इथं सोन्याची मूर्ती असलेला गणपती. थोड्या वेळानं जाऊ तिकडं, तोपर्यंत आपण इथला आनंद घेऊया बीचवरचा. हा बघू शकता तुम्ही सुंदर असा बीच. इथं ॲक्टिव्हिटीज पण भरपूर आहेत, बोटिंग आहे, फक्त पब्लिक कमी आहे. हे बघा आमची अर्धी फॅमिली मागं आहे, आम्ही पुढं आलो आहे. बघा हे काय व्हिडिओज काढतोय. हे बघ की इकडं बघा. राजवीर, राजवीर हाय कर. हाय हाय हाय. येथील हवामानाबद्दल बोलायचं झालं तर पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान भरपूर उष्ण असते. तसंच मित्रांनो, येथील लोक मासेमारी, पर्यटन आणि शेती यावर अवलंबून असतात. हा बघा मित्रांनो, आपला स्टार फिश दिसलाय. हा बघा, हा हे स्टार फिश. हा बघा स्टार फिश. आपण सोडूया इथंच. हे बघा मित्रांनो, अजून एक स्टार फिश सापडलाय. बघा बघू शकता, याला काठी बघा किती आहे ती. बघा जिवंत आहे, काठी बघा कशा हलतात. हे बघा, हे बघा. बघा जिवंत मासा आहे हा स्टार फिश. काठी बघा त्याचे कशा हलतात.
दिवेआगार हे ठिकाण मुंबईवरून 175 तर पुण्याहून 160 किलोमीटर आहे. पुण्याहून जाताना पिरंगुट, पौड, मुळशी, तामिनी, निजामपूर, माणगाव, मोरबी आणि म्हाळसा या गावांचा समावेश होतो. या बीचवर तुम्ही अनेक वॉटर स्पोर्ट खेळू शकता, जसं की बनाना राईड, जेटस्की, पॅराग्लायडिंग इत्यादी. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला अवश्य सांगा कमेंटमध्ये. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आता 20 ते 25 वर्षापूर्वी घडलेली या गावातली घटना सुवर्ण गणेश मंदिराबद्दल ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. गुड बाय.